वेलकम टू सात इंग्लिश अकॅडमी. आज मी तुम्हाला कोणतेही टॉपिक शिकवणार नाही. आज मी तुम्हाला डायलॉग कसं करतात ते करून घेणार आहे. डायलॉग खूप सोपा करून घेणार आहे आणि ते मी ऑन द स्पॉट करेल. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा पर्यंत मी त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घेईल डायलॉगची. मला माहिती आहे ते एकदा चुका करतील, दोनदा चुका करतील, तीनदाही चुका करतील. आपण ट्राय ते करू, पण आपण त्यांना 3 चान्स देणार आहे. तर मग डायलॉग कोणता घेणार आहे हा एक दिलेला 2 मित्रांमध्ये डायलॉग आहे. एक मित्र उशिरा येतो आणि एक मित्र किंवा मैत्रीण असेल ते त्याला कारण विचारतं की तू उशिरा का आला, आणि त्याचं नेहमीचं कारण असतं की तो म्हणतो माझी बस चुकली वगैरे. तर बघा हे डायलॉग आहे. हे डायलॉग आपण 3दा एक प्रॅक्टिस करून घेऊ, म्हणजे तुम्हाला जेव्हा घरी प्रॅक्टिस करणार तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की प्रॅक्टिस कशी करतात. अगोदर यांची पहिले मी एक रंगीत तालीम करून घेतो. ओके, कृतिका इकडे. तुला म्हणायचे की तू उशिरा का आला. वाय आर यू लेट टुडे. हा बोल. Why are you late today? स्पीक लावले. Why are you late today? वाय आर यू लेट टुडे म्हणजे काय, तू उशिरा का आला. Why are you late today? Why are you late today? Why are you late today? मग हा म्हणेल आय मिस द बस. काय म्हणेल हा आय मिस्ड. मिस्ड नाही म्हणायचं बेटा, मिस्ड म्हणशील. आय मिस्ड म्हणायचं. आय मिस्ड द बस. I missed the bus. लावले बेटा. I missed the bus. ओढायचं नाही बेटा, आपल्याला भांडण नाही करायची. ती पोरगी गरीब आहे ना, ते गरीब पोरीला तू घाबरवतोय. परत एकदा बोल. Why are you late? हे स्वामी वाय आर यू लेट. Hey Swami, why are you late? I missed the bus. रिपीट. Hey Swami, why are you late? I missed the bus. आता ही महिला तुझं नेहमीच आहे वो. ऑलवेज द सेम एक्सक्यूज म्हणजे काय, तुझं नेहमीचं कारण आहे. ऑलवेज द सेम एक्सक्यूज. हा Always the same excuse. आवाज. Always the same excuse. आवाज. Always the same excuse. आवाज. Always the same excuse. Let's I come to school. ऍटलिस्ट. आता हा म्हणेल ऍटलिस्ट आय केम टू स्कूल. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी. आय केम म्हणजे मी आलो, टू स्कूल शाळेत आलो. At least came. ऍटलिस्ट आय केम टू स्कूल. At least I came to. ऍटलिस्ट At least आय केम टू स्कूल. I came to school. लावले. At least I came to school. At least I came to school. समजत मला तर परत एकदा. ए स्वामी वाय आर यू लेट. Hey Swami, why are you late? I missed the bus. Hey Swami, why are you late? I missed the bus. मिसेस मेरे बाबा मिस्ड मान. परत एकदा. Hey Swami, why are you late? I missed the bus. Always the same excuse. ऍटलिस्ट आय केम टू स्कूल. At least I came to school. ओके, आता पुढचं ही म्हणेल ओके लेट्स गो टू क्लास बिफोर टीचर्स कम. म्हणजे काय, टीचर यायच्या पहिले आपण निघू. मग म्हणेल ओके येस रन फास्ट. ओके बोल ग. Okay, let's to go class. लेट्स असं. ओके लेट्स गो. Okay, let's to go. ओके थांब ना, घाबरू नको बेटा. ओके लेट्स गो. Okay, let's go to Slowly. class. Okay, let's go to class. हा Before teachers come. परत. Okay, let's to go to class. ओके लेट्स गो टू क्लास. Okay, let's go to class before teachers come. हा तू काय येस रन फास्ट. Yes, run fast. ओके, आता तुम्ही दोघी हा डायलॉग करणार नक्की. मी तुम्हाला 3 चान्स देईल. किती देईल. आता तुम्ही कसं करतात ते बघू बरं का. कृतिका करणार तुम्ही. किती चान्स देणार तुम्हाला मी. 3. बघू बरं का. तुम्ही 3 चान्स मध्ये हा डायलॉग करून दाखवतो का पाहू बरं का. स्वामी. Hello friends, today we are going to present dialogue between two friends. I am Kritika. I am Swami. स्टार्ट. Hey Swami, why are you late? I missed the bus. Always the same excuse. At least I came to school. Okay, let's go to class before teachers come. Yes, run fast. Okay, let's go. गुड ट्राय. पहिला चान्स दिला तुम्हाला, आता दुसरा चान्स. ओके ओके, प्रॅक्टिस करायची. घरी जाऊन काय करायची त्याची प्रॅक्टिस करायची. ओके स्टार्ट. Hey Swami, why are you late? I missed the bus. Always the same excuse. At least I came to school. Came. I came to school. I came to school. One more time. At least I came to school. At least I came to school. Okay, let's go to class. Before teachers come. Yes, run fast. Okay, let's go. ओके बेटा, एवढं टेन्शन गंभीर मध्ये का बाय. आता लास्ट चान्स आहे. चुकलं चालेल काय, चुकलं तर हा आता लास्ट चान्स दिला मी. बरोबर आहे. चुकलं तरी चालेल, काय टेन्शन नाही. पण हा डायलॉग तुम्ही घरी करायचा, चांगला प्रॅक्टिस. ओके बेटा, समजलं तुम्हाला बेटा. ओके स्वामी.
लास्ट चान्स बेटा. ओके, लास्ट चान्स. 1, 2, ऍक्शन. Hey Swami, why are you late? I missed the bus. Always the same excuse. At least I come to school. Okay, let's go to class before teachers come. Yes, run fast. Okay, let's go. बेटा तिथे चुकला. म्हण ऍटलीस्ट आय केम टू स्कूल. At least I came to school. ओके मित्रांनो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला. बेटा तू या ठिकाणी चुकला होता. ऍटलीस्ट म्हणजे कमीत कमी आय केम टू स्कूल. ते बंद करून टाक. बाकी लोकांना वाटतं घरी प्रॅक्टिस करायची. बोल बरं का एकदा. At least I came to school. तू बोल ग. त्या मुला तुम्ही आता डायलॉग बघितला. असं घरी प्रॅक्टिस करायचं. एकदा नाही, तुम्हाला कमीत कमी दिवसभरात 100दा प्रॅक्टिस केली ना तुम्ही, तर मी गॅरंटी देतो की तुमच्या बोलण्यामध्ये ना खूप भारी एक फ्लुएन्सी येईल. कारण बघा, पहिल्यांदा चुकणार, दुसऱ्यांदा चुकणार. बघा हे मुलं बघा कशी चुकत होते. मी तुम्हाला नेहमी सांगतो, मी मला हुशारला कोणीही ट्रेन करतं. ज्यांना जो व्यक्ती कमजोर आहे त्यांना ट्रेन करणं महत्वाचं असतं. आता या मुलांनी ऑन द स्पॉट डायलॉग केला. फर्स्ट टाइम चुकलं, दोनदा चुकलं, तीनदा त्यांनी थोडंफार चुका केल्यात. पण त्यांचा कॉन्फिडन्स वाढणं खूप महत्वाचं असतो. कारण कॉन्फिडन्स वाढला तरच ते पुढच्या भविष्यामध्ये काहीतरी डायलॉग करू शकतायत किंवा समोरच्या व्यक्तीला फेस करू शकतायत. जर ते आता फेस करू शकत नाही तर पुढे करणार नाही आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्या लहान मुलांना सुद्धा लाईक करा, शेअर करा, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास आपल्याला वाढवायचा आहे. कारण कॅमेऱ्यासमोर येणं इतकं सोपं नाही आहे. आणि ते स्टेजवर येणं, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की आपण स्टेजवर आल्यावर काय होतं आपल्यासोबत. हे लहान मुलांनी तर स्टेजवर येऊन प्लस कॅमेऱ्यासमोर डायलॉग केला आहे, तर त्याचं तुम्ही नक्की कौतुक करायचं आहे. तर या मुलांना सुद्धा नक्की लाईक करायचा. बेटा तुम्ही थँक्यू म्हणा. Thank you. थँक्यू व्हेरी मच. ओके, काही चहा पाणी वगैरे नाही? ठीक आहे.